तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माझं असणारं आव्हान आहे, जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे त्या ठिकाणी टेरिटोरियल आर्मी जी आहे ती टेरिटोरियल आर्मी असताना स्टँड बाय वरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। दुसरं जे आहे ते मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये जो रिझर्व्ह पोलीस फोर्स ठेवण्यात आलेला आहे तो रिझर्व्ह पोलीस फोर्सला सुद्धा स्टँड बाय ठेवून एअरलिफ्टिंग करण्याचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। इनफॅक्ट जो लाठी हल्ला झाला त्यामध्ये होम मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर यांनी असे आदेश दिले होते की सायंकाळी 5 नंतर आम्हाला त्या जंतर मंतरवरती एकही विद्यार्थी त्या ठिकाणी दिसू नये अशा रीतीचे असणारे आदेश होते आणि त्या आदेशाला धरून असणारा अमानुष अत्याचार त्या विद्यार्थ्यांवरती करण्यात आलेला आहे, हा निषेध आहे। आणि यापुढे माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राने याची सुरुवात केलेली आहे शासनाचा विरोध करण्याचं, यापुढे लाठी हल्ला होऊ नये, छर्रे चालू नयेत, गोळ्या चालू नयेत, अश्रूधूर चालू नयेत विद्यार्थ्यांच्या विरोधात। तेव्हा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंदामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही करतो आहोत। जे राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत त्यांनाही आम्ही असं आवाहन करतोय की हा राजकीय प्रश्न नाही तर हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे। इथे मेरिट राहणार की न राहणार असा असणारा प्रश्न आहे आणि म्हणून सर्व राजकीय पक्षाने जे बीजेपीच्या विरोधात आहेत या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो।